त्याचा सत्कार तुम्ही खरं शासनात करायला पाहिजे होता. अडचणीच्या काळामध्ये मला वाटतं राज्याच्या स्थापनेनंतर मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकारने घेतली आणि आज प्रत्यक्ष आकडे आहेत ना, आणि तुम्ही सगळं साक्षीदार आहात की तुमच्या खात्यात पैसे आलेले आहेत. एखाद दोन राहिले असतील ते KYC वगैरे, पण ती सुद्धा आठ आपण काढून टाकली. फार्मर ID ची आठ काढून टाकली. आणि म्हणून आता या सगळ्या संकटावर मात करताना शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका शेवटी सरकारची आहे. मध्यंतरी मी परवा एक काकलूला कार्यक्रमाला गेलो होतो. ते मी सांगितलं की तुझा मी जे भाषण केलं दाखवलंच नाही, तर दुसरं दाखवलं की कर्ज काढा आणि माफीची मागणी करा. शेतकऱ्याच्या मीठ तोडण्याचा प्रकार. आता काय ते मी ते काय म्हटलं त्यांना भाषणामध्ये की आपण आता हे ज्या निवडणुका लढतो, निवडणुका करता जे सोसायटी काढतो आणि ती सोसायटी थकली ती पुन्हा कर्जमाफीची मागणी करतो. पण पुढचा जो मुद्दा आज पहिला जो भाषण ते दाखवलंच नाही. आता बोलण्याची पंचायत जगी पुढे भाषणच करेन असं मी ठरवलं आहे. कारण अनुत्पादक स्वरूपाचं काम आहे. सोसायट्यांच्या कर्जाकडून निवडणुका लढणं याला काय उत्पादकता आहे? कोणता उत्पादक स्वरूपाचं काम आहे? शेवटी त्या कुटुंबाला या सगळ्या कर्जाच्या खाईमध्ये लुटलं जातं आणि त्या कर्ज फेडवण्याचा जेव्हा प्रसंग येतो आणि अशा जेव्हा नैसर्गिक आपत्ती येऊन कोसळते आपल्यावर, सगळं कुटुंब उद्ध्वस्त होऊन जातं. शेवटी आपली सरकारची मी म्हटल्याप्रमाणे आमची भूमिका शेतकऱ्याच्या बाजूची आहे. नाही तेवढे 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं असतं का आपण? असतं गावच्या शेतकऱ्यांना 99,56,000 रुपये तुमच्या खात्यात आले असते का? आणि स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फडणवीस साहेबांनी हे जाहीर केलेलं आहे की जून 2026 पर्यंत आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज आपण माफ करणार आहोत. आपलं जाहीरनाम्यात आहे, सरकारने भूमिका घेतलेली आहे. तर शेतकऱ्याच्या संबंधामध्ये काही वेगळी भूमिका घ्यायचं कारणच नाही. मी कधी आत्तापर्यंत आपण कधी घेतलेलं नाही ना. आपला DNA शेतकऱ्यांचा. इथे मार्केट कमिटी असेल, मार्केट कमिटीच्या माध्यमातून असेल, आज आपल्या गोदावरी कार्याचं नूतनीकरण झालं. जवळजवळ 400 कोटी रुपये दिले आपण एका वर्षभरामध्ये. मी मंत्री झालो, वर्षभरामध्ये 400 कोटी रुपये दिले. तुमच्या कालव्याचं काम चालू आहे ना. आता चाऱ्याचे कामं सुरू करतो आपण लगेच. आता तुमच्या सगळ्या चाऱ्या मोडल्या तोडल्या झाल्यात. एक आस्थागावाला एक स्वतंत्र, रांजणगावाला स्वतंत्र चारीची मागणी होती, आम्ही ती आता मंजूर केली. त्याला आम्ही त्या कामाला आता रांजणगावच्या आज चारीला सुरुवात. बाळासाहेब गाडे आग्रह असायचा आम्हाला वेगळी चारी द्या, वेगळी चारी द्या. 36 नंबर ना काहीतरी, हां पाठ झालं माझा 36 नंबर. तिथे आकडा पाठ झाला माझा 36 नंबर. सद्गुरू पतसंस्थेच्या दत्तगुरू पतसंस्थेच्या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन या ठिकाणी होतं. माझं 2 वर्षापूर्वी माझ्या शुभ हस्ते गणेशनगरला या पतसंस्थेचं उद्घाटन झालं होतं. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की 2 वर्षामध्ये साधारण 20 कोटी रुपयापर्यंत ठेवी या संस्थेमध्ये आज झालेल्या आहेत. आणि अतिशय काटकसरीचा कारभार त्या सोपान काका आणि त्यांच्या सहभाग्यवती आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळांनी जो केलेला आहे, मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण संस्थेच्या कोणत्या उद्घाटनाला जायचं म्हटलं की थोडा प्रश्न तयार होतो की एकदा उद्घाटन झालं की पुढच्या वर्षी पेपरला बातमी येते की पतसंस्थेमध्ये घोटाळा. बऱ्याच वेळा लोक म्हणतात साहेब तुमचं नाव द्यायचं. म्हटलं माझं अजिबात नाव द्यायचं नाही. पण पुन्हा वर्तमानपत्रामध्ये एखादी बातमी राधाकृष्ण विखे पाटील पतसंस्थेत घोटाळा म्हणजे. परंतु आज मला वाटतं या दत्तगुरू पतसंस्थेच्या निमित्तानं सोपानरावांनी त्यांच्या सहकार्याने अतिशय उत्तम काम केलं आहे. राज्यामध्ये पतसंस्था चळवळ ज्यात उभी राहते, काही पतसंस्था उत्तम चालत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.